सद्गुरूला शरण गेल्यावर काहीही शक्य आहे. या भक्तांनी 11 वेळा श्री गिरनार दर्शन घेतले. त्यांच्या श्रद्धेला माझा नमस्कार. आपण श्रद्धा ठेवली तर त्याची पावती मिळतेच, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. भक्ती फार कसोटीला लावावी लागते. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे, याचा अनुभव त्यांनी घेतला. दत्त अनुभूती हे पुस्तक दत्तभक्तांना प्रसादच मिळाला आहे. यासाठी दत्तचरणी मी नतमस्तक होते. आपण सर्वजणच दत्त महाराजांची लेकरे आहोत, याची प्रचिती म्हणजे दत्त अनुभूती. कुठेतरी आपल्या नकळत एक साधना आपल्या अंतर्मनात खोलवर झिरपते. नामजप जेव्हा वाढत जातो तेव्हा आपणहूनच एक नाद तयार होतो. तो ब्रह्मानंदी लीन होऊन आपणास साद घालतो. त्याच नामामुळे आपले अंतरंग नितळ होत जातात. अंतरंग शांत होऊन गोडवा निर्माण होतो. कोणत्याही परिस्थितीत नामजप सोडू नये, कारण नामजप आपली ऊर्जा वाढवतो. कोणतेही दिवस नियमित नसतात, म्हणून कोणत्याही परिस्थितीत अडकून राहू नये. सर्व भार दत्त महाराजांच्यावर सोपवून आपण मोकळे व्हावे. महर्षी वेदव्यासांनी ज्या पर्वताचा उल्लेख पुराणांमध्ये रैवतगिरी केला आहे, असे हे परमसिद्ध अवधूत पीठ, थोर पर्वत गिरनार, पुराण काळापासून भक्तांच्या कामना पूर्ण करणारे व आधार देणारे दत्तक्षेत्र म्हणून ओळखले जाते. दत्त अनुभूती या पुस्तकातून लेखक किंवा माझे आयुष्य अथवा मोठेपणा नसून ही प्रेमगाथा आहे. दत्त महाराज, गोरक्षनाथ, अंबामाता आणि लेखक मायबाप लेकरांचे प्रेम आपल्याला दाखवले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःला वेळ देणंच विसरतो. आपल्याला हवा असा आध्यात्मिक मोकळेपणा गिरनारच्या सहवासात आढळतो. दत्त महाराजांच्या कृपाशीर्वादाने भयंकर अशा आमूलाग्र दत्त अनुभवासहित दिनांक 9 सप्टेंबर 2017 रोजी कामत सरांची 11वी फेरी पार पडली. अतिशय जीवघेण्या आजारामुळे ते 6 सप्टेंबर पासून अंथरुणाला खिळले होते. कधी ताप, कधी थंडी आणि सोबतीला जीवघेणा थकवा. त्याच अवस्थेत त्यांनी जय गिरनारी तेरा भरोसा है भारी म्हणतच ते 11व्या फेरीसाठी 9 सप्टेंबरला तयार झाले. रात्रीचा ट्रेनचा प्रवास सुरू झाला. लेखक व 2 मित्र असा तिघांचा प्रवास सुरू झाला. हा उत्साह टिकेल का, असे कामत सरांना सतत वाटत होते. या फेरीत आपला निभाव कसा लागेल असं त्यांना वाटू लागले. त्याच वाटेत हे पुस्तक लिहिण्याचा प्रपंच घडून आला. रात्री 12:30ला गिरनार पर्वत चढण्यास सुरुवात झाली. कामत सर आजारी असल्याने कित्येक दिवस जेवले नव्हते, पण त्या रात्री शेरनाथ बापूंच्या आश्रमात ते जेवले. परंतु त्या प्रसादाचा त्यांना त्रास झाला नाही. शेरनाथ बापूंनी 100 रुपये दिले होते, जे अंबामाता, गोरक्ष शिखर, दत्तपादुका शिखर येथे श्रीफळ अर्पण करण्यास सांगितले होते. कामत सरांनी अंबामातेसाठी ओटी सामान घेतले होते. पिण्याचे पाणी रमेशने काशीहून गंगाजल दत्तांसाठी घेतले होते. असे साहित्य घेऊन ते चालू लागले. लिखाणाचेही साहित्य पाठीवर होते, परंतु त्याचे वजन फार जाणवत नव्हते. त्यांच्या मित्राचा पाय 2 दिवसांपूर्वी मुरगळला होता. ते जिना चढू शकत नव्हते. ते आज गिरनार चढत होते. बुद्धीला न पटणारे अनुभव या प्रवासात येत गेले. असाच गिरनार महिमा वर्णिला आहे. सकाळचे 6 वाजले व ते सर्वजण अंबाजी शिखरावर पोहोचले. 7:30ला मंदिर उघडले जाते, म्हणून ते लोक तेथे थांबले. दरम्यान तेथे एक युवक आला. त्याने त्यांच्या हातात तुपाचा एक डबा दिला. डबा देऊन तो म्हणाला, हे तूप देवीला द्या. तो शिरोळ येथून आला होता. शिरोळ म्हणजे दत्त महाराजांचे भिक्षापात्र, जे दत्त मंदिरात होते. कामत सरांनी विचारले, मग तुम्ही देवीचे मंदिर उघडेपर्यंत थांबणार नाहीत का? तर ते थांबणार होते असे बोलले. मग तुम्हीच का नाही तूप अर्पण करत, असे विचारले असता ते म्हणाले, तुमच्याच हातून ते अर्पण होऊ दे. मग त्या लोकांनी तसेच केले. ही महाराजांचीच लीला होती हे लक्षात आले. मातेच्या मंदिरात आरती होईपर्यंत थांबून मातेला ओटी अर्पण करून लिखाणाची वही मातेच्या चरणी ठेवून कुंकुमार्चन केले. त्यानंतर गोरक्ष शिखराकडे प्रयाण केले. तेथे पोहोचले तर नेहमी सेवेला असणारे अवधूत बापू आज नव्हते.
मग गोरक्षधुनीचे दर्शन घेऊन पुढील प्रवास सुरू झाला. दत्त शिखराकडे प्रयाण करून धीम्या गतीने चालू लागले. दत्त दर्शन मनसोक्त झाले. स्तोत्र पठणाचा लाभ झाला. लिखाणाचा दत्त पादुकांना स्पर्श केला. त्यानंतर कामतसरांनी पुढे दत्तधुनीकडे प्रयाण केले. धुनीजवळ सेवेसाठी भंडारी बापू होते. ते बोलले, आज उशीर झाला आपणास. प्रज्वलित दत्तधुनी पाहायला मिळणार नाही. सकाळपासून खूप गर्दी होती. बोलायला वेळ मिळाला नसता. त्यानंतर मग 1 तास बोलणे सुरू राहिले. दत्त महाराजांच्या अनेक लीला ऐकायला मिळाल्या व आजचा हा अनुभव देखील दत्तलीलाच होती. 11 वाऱ्यांचे हे लिखाण त्यांना दाखवून त्यावर दत्त महाराजांचे शिक्कामोर्तब हवे असल्याचे सांगितले. भंडारी बापूंनी ते लिखाण दत्तधुनी जवळ ठेवले. दत्त महाराजांनी सांगितले तरच तुला देईन असे त्यांनी सांगितले. त्यानंतर अन्नपूर्णा मातेचा प्रसाद घेतला. कामतसर परत आले प्रसाद घेऊन, पण भंडारी बापू आराम करण्यासाठी गेले होते. धुनीच्या ठिकाणी आशिष नावाचे गुरुजी बसले होते. कामतसर तिथेच बोलत बसले. दत्त अनुभूती लिखाणावर चर्चा सुरू झाली व आजूबाजूला सेवेकरी गोळा झाले. त्यानंतरही भंडारी बापू आले नाहीत. आता भेटणे शक्य नव्हते. म्हणून मग कामतसरांनी रितेशला महाराजांना आवाज देण्यास सांगितले. त्यानंतर रितेश ध्यानस्थ झाला. 2-3 मिनिटे झाली असतील तितक्यात भंडारी बापूंच्या डोक्यात फटका बसला व ते उठून त्यांच्याजवळ आले. सेवेकरी बोलले भंडारी बापूंना, तुम्ही का उठलात? औषधे घेऊन 2 तास झोपणार होता ना? मग उठलात कसे? तेव्हा ते बोलले, दत्त महाराजांनी उठवले. त्यानंतर मानवीय बुद्धीला न पटणारा दत्त महाराज व भंडारी बापू संवाद सुरू झाला. दत्त अनुभूती लिखाण आपल्या चरणी अर्पण करतोय. आपल्याला हे लिखाण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर मला परत करावे. त्यावर बापू बोलले, मी अहमदाबादला जाण्यासाठी खाली उतरणार आहे. तोपर्यंत महाराजांची अनुमती मिळाली तर बघतो. तोपर्यंत तुम्ही पुढे व्हा. परंतु कामतसरांना त्याच वेळी उत्तर हवे होते. मग बापू ध्यानस्थ झाले व दत्त महाराजांना विनंती केली. त्यानंतर दत्त महाराजांचा होकार आहे असे सांगितले. मग दत्तधुनी समोरील लिखाण त्यांनी उचलून घेतले. ज्या दत्तधुनी समोर उंबरठ्यावर जाणे कठीण असते तेथे लिखाण उचलून घेऊन परत येणे शक्यच नव्हते व ते घडले होते. हा साक्षात्कार होता. हे पुस्तक घडावे ही दत्त इच्छा होती. कर्ता आणि करविता तेच आहेत. लेखक आनंद कामत यांना 2013 मध्ये गिरनार संदर्भात एक पुस्तक वाचण्यात आले. त्यानंतर त्यांना ओढ लागली गिरनार पर्वताची. त्याच वर्षी दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रमात भाग घेण्याची संधी चालून आली. त्या अगोदर श्री गुरुचरित्राचे 7 दिवसांचे पारायण सुद्धा दत्त महाराजांनी करून घेतले. 2014 मध्ये गिरनारला जाण्याचा सौभाग्य योग जुळून आला. मनामध्ये गिरनारची प्रचंड ओढ होती. प्रसाद म्हणून पारायण घडलेच होते. पहिलाच अनुभव म्हणजे गिरनारच्या पहिल्या पायरीवरूनच दत्त अनुभूती सुरू झाली. एक दिव्य सुगंध कायम त्यांच्या सोबत असल्याचा साक्षात्कार झाला. 10,000 पायऱ्या चढायच्या म्हटले तरी भीती वाटते. परंतु कामत सर हा प्रवास पूर्ण करून खाली आले. विशेष म्हणजे कोणताही थकवा आला नव्हता की कोणता त्रास. सोबत होता तो फक्त आनंद व उत्साह. 2016 मध्ये पुन्हा एकदा गिरनार वारीचा योग आला. यावेळी मात्र वारीला दोघेच होते, कामत सर व रितेश सर. गिरनारला निघाले. डोक्यात प्रचंड गोंधळ, भीती, दर्शनाची ओढ चालू होती. मनात सतत नामजप सुरू होता. प्रार्थना सुरू होती, महाराज आता आपणच पुढे बघून घ्या. रितेशला स्वप्नात एक 6 फूट व्याघ्र गिरनार चढताना दिसला होता आणि त्या वाघाने आपला जबडा रितेशच्या हनुवटीवर ठेवल्याचा दृष्टांत सांगितला. पण तो व्याघ्र रागीट नव्हता, न त्याने त्रास दिला. हा दृष्टांत म्हणजे दत्तगुरूंचा प्रसादच होता असे समजून ते दोघे चालू लागले. ते दोघे प्रार्थना करतच चालू लागले. देवा, सगुण रूपात दर्शन द्या. आम्ही अजान बालक व्याघ्र रूपात पाहू शकणार नाही. ते 1200 पायऱ्या चढल्यानंतर वाघाच्या पावलांचा आवाज जाणवला. त्यांनी मागे पाहिले तर वाघाच्या पंजाचे ठसे दिसले. ते दोघे तेथून धावत गेले व एवढा वेळ वाघ आसपास होता हे आठवून घाबरून गेले. मंदिराजवळ पोहोचले, परंतु मंदिर 5ला उघडणार होते. मग कालभैरव मंदिरात बसून गुरुचरित्र वाचण्यास सुरू केले. गाभाऱ्यातील श्वान जवळ येऊन बसला.
मग सोबत आणलेली पुरणपोळी त्याला नैवेद्य म्हणून दिली. त्यांना अनुभूती आली होती. ते सतत दत्तगुरूंना म्हणत होते, पुरणपोळी आपण ग्रहण करा. आम्ही घेऊन आलोय. परंतु रात्र असल्याने सकाळी नैवेद्य शिळा होणार होता व दत्तगुरूंनी श्वानाला पाठवले व नैवेद्य अर्पण झाला होता. त्यावेळी अर्धा तास धुनीचे दर्शन झाले. मंत्रजाप घडला. त्यानंतर गोरक्ष शिखराकडे प्रयाण केले. एक वृद्ध व्यक्ती सोबतच चालत होती. मजा आहे असे म्हणत ती व्यक्ती भरभर पायऱ्या चढत गेली. दोघेजण खाली लवकर उतरा अशी दत्तगुरूंना प्रार्थना करत चालत राहिले. वरती पोहोचले तेव्हा तेच वृद्ध बाबा त्यांना दिसले. रितेश पाया पडू लागला तर ते बोलले, आपला नमस्कार पोहोचला मला. त्याच वेळी 11 वेळा गिरनार वारी कर असा संदेश आला. हा निरोप देण्यासाठी मी आलो आहे असे ते वृद्ध बाबा बोलले. तुझ्या पाठीशी कोठेही कधीही असेन असं सांगून ते गेले. त्यानंतर कामत सर्व रितेश अंबामातेच्या दर्शनासाठी गेले. ते वृद्ध व्यक्ती परत त्या मंदिरात दिसले. लिंबू सरबत त्यांनी दिला. कामत सरांनी त्यांना प्रश्न विचारून तेच दत्तगुरू आहेत का खात्री करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवला. त्यांना वृद्ध रूपातील महाराजांचा फोटो काढण्याचा मोह झाला. त्यांनी महाराजांना तसे विचारले, पण सांगतो तेव्हा काढा असं ते म्हणाले. रितेशने त्यांच्याजवळ पादुका मागितल्या तर ते बोलले, घरी स्थापन केल्या आहेत त्या माझ्याच आहेत. पटत नसेल तर असे म्हणून पादुकांवरील खुणा त्यांनी रितेशला सांगितला. मग झोळीतून रुद्राक्ष काढून दिला. रितेशने कोरे वस्त्र त्यांना अर्पण केले. ते नंतर खाली उतरू लागले. पण दत्तगुरू वृद्ध रूपात आले व वायुवेगाने खाली उतरलेही. मग वृद्ध व्यक्ती रूपातील महाराजांचा फोटो त्यांनी राम मंदिराजवळ काढला. 2016 ची वारी. चंद्रप्रकाशात पायऱ्या चढताना भ्रम झाला की दृष्टांत. पण कामत सरांना अनंत कोटी तारे किलकिल करताना दिसत होते. मध्येच एखादा तुटत होता आणि तिघांनाही ते तारे जवळून जात असल्याचा भास झाला. त्यावेळी त्यांना संपूर्ण ब्रह्मांड फिरत असल्याचे जाणवले. एका वारीत त्यांच्याबरोबर रात्रभर महाराजच एका सेवकाच्या रूपात चालत होते. कारण दुसऱ्या दिवशी चेहरा तोच होता परंतु सेवकाचे नाव वेगळे होते व तो रात्री वरती चालत आलाच नव्हता असे समजले. यावरून परत एकदा दत्तगुरूंची प्रचिती आली. रितेश सर गुरुवारी स्वामी समर्थांना विडा दाखवत असे. कधी विड्याचा घमघमाट सुटे तर महाराजांनी खल्लाचा खुणा सापडत असत. एकदा प्रयोग म्हणून त्यांनी स्वामींना विनंती केली, प्रत्यक्ष तुम्हीच आहात तर दर्शन द्या. व त्याच वेळी ऑफिसमध्ये एक गोसावी आले व विडा मागितला. असे ईश्वरी अनुभव कामत सरांनी पुस्तकाद्वारे आपणास सांगितले आहेत. सद्गुरूंना शरण गेल्यावर काहीही शक्य आहे. 11 वेळा वारी करणाऱ्या या गिरनार भक्तांना माझा प्रणाम. दत्त महाराजांचे अनेक अनुभव झोळीत सांभाळून आणीत अंती साक्षात दत्त महाराजांच्या परवानगीने प्रकाशित केलेले पुस्तक दत्तभक्तांनी नक्की वाचावे.